नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर संसद संबंधीचा हा आपण तिसरा भाग बघतो आहे आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात संसद आणि त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे फॅक्ट्स. तर आता याच्यामध्ये लीडर ऑफ हाऊस, लीडर ऑफ अपोजिशन आणि व्हीप या तीन गोष्टी बघणार आहोत आपण. सभागृह नेता जो आहे, विरोधी पक्ष नेता जो आहे आणि व्हीप. तर सर्वात पहिली गोष्ट, लीडर ऑफ हाऊस कोण असतं? तर आता बघा, लीडर ऑफ हाऊस दोन्ही ठिकाणी, इथं लोकसभा ॲज वेल ॲज राज्यसभा या दोन्ही गोष्टी, इथंही लोकसभा ॲज वेल ॲज राज्यसभा या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहे. मग आता लीडर ऑफ हाऊसचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता तर लीडर ऑफ हाऊस कोण असतं? पंतप्रधान. आता ऑब्वियसली तो एक कुठल्या तरी एका सभागृहातून येणार आहे. तुम्ही जर आताचं उदाहरण घेतलं तर आताचे पंतप्रधान जे आहेत ते लोकसभेचे सदस्य आहेत. मग राज्यसभेत कोण असणार? तर मिनिस्टर नॉमिनेटेड बाय PM. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ना, मिनिस्टर नॉमिनेटेड बाय PM. तर ही एक खूप महत्त्वाची बाब आहे. आता राज्यसभेतून असू शकतात का PM? तर असू शकतात. मनमोहन सिंग होते आधी. तर लीडर ऑफ हाऊस कोण असणार? पंतप्रधान. आणि ज्या सभागृहातून ते सदस्य आहेत तिथं ते असतील आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते एक मिनिस्टर नॉमिनेट करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही. हा खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. ओके, नॉट मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. तर हे एक लक्षात ठेवायचं. हे आपल्याला विचारलं जातं की कुठली बाब कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे किंवा नाही. तर हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं नाही. सभागृह नेत्याचं पद जे आहे, मग हे कुठून जन्माला आलं? तर याचा जो सोर्स आहे तो आहे रूल्स ऑफ द हाऊस. ओके, रूल्स ऑफ द हाऊस. तर हा एक मुद्दा इथं लक्षात ठेवा फॉर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काय की लीडर ऑफ अपोजिशन. लोकसभा असू देत, राज्यसभा असू देत. आता लीडर ऑफ अपोजिशन कोण असतो? लार्जेस्ट अपोजिशन पार्टीचा लीडर. ओके, लार्जेस्ट अपोजिशन पार्टी. आता लार्जेस्ट अपोजिशन पार्टी कुठली असते बरं? की तिच्यामध्ये एक सिंपल आहे की 1/10 सीट त्यांना मिळाले पाहिजे, है ना. टोटल स्ट्रेंथ ऑफ हाऊसच्या 1/10 सीट. एकूण जेवढी स्ट्रेंथ आहे, ओके, त्या हाऊसची म्हणजे लोकसभेची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याच्या 1/10 किंवा राज्यसभेच्या 1/10. पण मधल्या काळात असं झालं होतं मागच्या लोकसभेच्या याला की 1/10 सीट पण काँग्रेसला मिळाले नव्हते. मग त्या केसमध्ये याच्यात चेंजेस करून मग त्यांनी केलं होतं की जो सगळ्यात मोठी पार्टी असेल तिला दिलं जाईल. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे का? तर नाही. नॉट मेन्शन इन अ कॉन्स्टिट्यूशन. तर हे पण एक खूप महत्त्वाचं आहे. हे पदही जे आहे विरोधी पक्षनेता, तर ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, नॉट मेन्शन इन अ कॉन्स्टिट्यूशन. याला स्टॅट्युटरी स्टेटस आहे. हे परत इथं तोच मुद्दा आहे, रूल ऑफ हाऊस. इथं काय येतं? रूल ऑफ हाऊस. परत तोच मुद्दा आहे की रूल ऑफ हाऊस. दुसरा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याचा, 1977मध्ये याला स्टॅट्युटरी स्टेटस मिळाला. ॲक्च्युली लीडर ऑफ अपोजिशनचं जे पद आहे ते लीडर ऑफ अपोजिशनचं पद आलं होतं 1969मध्ये आणि याला कायदेशीर दर्जा मिळाला 1977मध्ये, 1977. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ब्रिटनमध्ये जे शॅडो कॅबिनेट असतं, त्या शॅडो कॅबिनेटमध्ये जे असतं की लीडर ऑफ अपोजिशन जो आहे त्याला पर्यायी पंतप्रधान म्हटलं जातं. किंवा याच्यामध्ये दुसरं, याची जी रँक असते ती कॅबिनेट मिनिस्टर दर्जाचा हा हे पद आहे. तर तेही लक्षात ठेवा, हा ना. लीडर ऑफ अपोजिशन काय आहे? कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो याला. तर तीही एक बाब लक्षात ठेवायची, कॅबिनेट मिनिस्टर. याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तर व्हीप. आता हे व्हीप प्रकरण काय आहे? व्हीप कोण असतो बरं? तर व्हीप म्हणजे हे एक असिस्टंट फ्लोअर लीडर म्हटलं त्याला. ओके, प्रत्येक पक्षाचा आपला एक व्हीप असतो आणि तो त्या पक्षाचे जे काही आदेश असतील, हा ना, ते पक्षाचे आदेश त्या लोकांपर्यंत, सदस्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्याला व्हीप म्हटलं जातं. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी याला अपॉइंट करते. आता हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण नाही आहे आणि रूल्स ऑफ हाऊसमध्ये पण नाही आहे. मग हे कशानुसार आहे? तर कन्व्हेन्शन, हा ना, एक प्रघात पडलेला आहे पार्लमेंटरी गव्हर्नमेंटमधला. सो इट इज अकॉर्डिंग टू द कन्व्हेन्शन्स ऑफ पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. ओके, सो कन्व्हेन्शन आहे, एक प्रघात पडलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आणि रूल ऑफ हाऊसमध्ये सुद्धा नाही. सो व्हीपचा जो काही उद्देश आहे तो सिंपल आहे
पॉलिटिकल पक्षाचे जे आदेश असतात ते त्या सदस्यांपर्यंत नेणं, की कुठल्या याच्यात कशा पद्धतीने तुम्हाला वोटिंग करायचं आहे वगैरे. सो व्हीप एक लक्षात ठेवा. पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे स्पीकर. आता स्पीकर संबंधीच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत तेवढा एक लक्षात ठेवा. आणि स्पीकर जो आहे तर स्पीकरच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी की म्हणजे एकंदरीतच कंपॅरिझन बिटवीन राज्यसभेचा चेअरमन जो आहे आणि इकडचा स्पीकर जो आहे. तर डेट ऑफ इलेक्शन, स्पीकरची जी डेट ऑफ इलेक्शन असते ती कोण हे करतं? डेट ऑफ इलेक्शन बाय प्रेसिडेंट. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाय प्रेसिडेंट. राष्ट्रपती याच्या निवडणुकीसाठीची तारीख है ना ठरवतात आणि डेप्युटी स्पीकरसाठी कोण ठरवतं? स्पीकर. तर हाही एक मुद्दा लक्षात ठेवा, फॉर डेप्युटी स्पीकर है ना. तर ही जी तारीख असते ही कोण ठरवतं? है ना, डेप्युटी स्पीकर करता डेट ऑफ इलेक्शन स्पीकर ठरवतो. याचा अर्थ काय आहे की स्पीकरची निवडणूक झाल्यानंतर डेप्युटी स्पीकरची निवडणूक होते, ती सोबत होत नाही किंवा त्याच्या आधी डेप्युटी स्पीकर येत नाही, तो त्याच्यानंतर येतो. तर ही एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे स्पीकरच्या बाबतीमध्ये, तर स्पीकरला एकतर तो कुठून निवडून येतो? तर तो लोकसभेतूनच निवडून येतो. जे सदस्य असतात लोकसभेचे तर ऑब्वियसली लोकसभा मेंबर्समधून स्पीकर निवडून येतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी असते की प्रोटेम स्पीकर नावाची कन्सेप्ट आहे. प्रोटेम स्पीकर म्हणजे काय की मागची जी लोकसभा आहे ती लोकसभा संपल्यानंतर म्हणजे डिझॉल्व झाल्यानंतर लगेचच काही स्पीकरचं जे पद आहे ते जात नाही. पुढची जी लोकसभा येते तिच्या पहिल्या मीटिंगपर्यंत तो असतो. तो आल्यानंतर मग पहिली सभा ज्या वेळेस भरते त्याच्यात जो सिनियर मोस्ट असेल त्याला प्रोटेम स्पीकर म्हणून हे केलं जातं, नियुक्त केलं जातं. सिनियर मोस्ट प्रॉब्ली असा नियम नाही आहे पण एक फॉर्मॅलिटी. सिनियर मोस्ट येतो आणि तो सर्वांना शपथ वगैरे देऊन मग नंतर स्पीकरची निवडणूक आणि त्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो. तो प्रोटेम स्पीकर असतो. आता दुसरा मुद्दा जो आहे की एकंदरीतच स्पीकर झालेली जी व्यक्ती आहे त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट असते की त्याला कसला हे असतो? कास्टिंग वोट है ना. म्हणजे एकदाच तुम्ही स्पीकर झाल्यानंतर तुम्ही रेग्युलर जे काही तिथं कुठलीही गोष्ट होणार आहे तर त्याच्यात है ना सर्वात आधी वोट करू शकत नाही. म्हणजे फर्स्ट इन्स्टन्स जे काय असतं है ना, फर्स्ट इन्स्टन्स तर तुम्ही मतदान करू शकत नाही. पण तुम्हाला कास्टिंग वोट करता येतो. म्हणजे ज्यावेळेस इक्वॅलिटी होईल, दोन पार्ट्या आहेत है ना, त्यांनी मतदान केलं आणि इथं इक्वल झालेलं आहे तर त्यावेळेस स्पीकरला कास्टिंग वोटसाठी स्कोप असतो. तर ती एक बाब लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, स्पीकरला जर काढून टाकायचं असेल तर त्याच्यासाठी रेझोल्युशन पास करावं लागतं है ना लोकसभेमध्ये. तर ती एक महत्त्वाची गोष्ट. जर काढून टाकण्यासंबंधीची गोष्ट असेल, स्पीकरला रिमूव्हलसाठी असेल तर त्या केसमध्ये त्याला फर्स्ट इन्स्टन्समध्ये वोटिंग करता येतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर स्पीकरला काढून टाकण्यासंबंधीची प्रोसेस रेझोल्युशन पास केलं जातं तर तो फर्स्ट इन्स्टंटमध्ये वोटिंग करू शकतो. तिथं कास्टिंग वोटचा संबंध येत नाही कारण अशा केसमध्ये तो त्या लोकसभेचा प्रेसिडिंग ऑफिसर नसतो. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की स्पीकरला काय म्हटलं जातं, तर स्पीकरच्या बाबतीत काही गोष्टी आहेत बघा हा ना. हेड ऑफ लोकसभा किंवा गार्डियन है ना, त्याच्याबद्दल त्याची बिरुदं लक्षात ठेवा बघा. गार्डियन ऑफ पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस इन लोकसभा. लोकसभेमध्ये जे काही आहे की प्रिव्हिलेजेस ऑफ मेंबर्स इन लोकसभा. ओके, म्हणजे लोकसभेचे सदस्य आहेत त्यांचे विशेषाधिकार किंवा एकंदरच त्यांचे जे काही अधिकार आहेत, पॉवर आहेत त्यासंबंधीचा जो काही गार्डियन आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल स्पोक्समॅन ऑफ हाऊस. बऱ्याचदा असं होऊ शकतं की लीडर ऑफ हाऊसला तुम्ही म्हणू शकता की तो प्रिन्सिपल स्पोक्स पर्सन आहे है ना, पण स्पोक्समॅन आहे, प्रिन्सिपल स्पोक्समॅन. तर इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिन्सिपल स्पोकमॅन कोण असतं? स्पीकर असतो. तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर जे काही पार्लमेंटरी मॅटर्स असतील तर ते स्पीकरचं डिसिजन फायनल असतं. ओके है ना, फायनल डिसिजन कुणाचं असणार? स्पीकरचं. कशात? ॲट पार्लियामेंटरी मॅटर्स. कुठलेही पार्लमेंट संबंधीचे इश्यू असतील तर फायनल डिसिजन स्पीकरचा असणार. बघा, स्पीकर हेड ऑफ द लोकसभा आहे, तो गार्डियन आहे ना, पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस मेंबर्स ऑफ लोकसभा. तो प्रिन्सिपल स्पोक्समन आहे, तो त्याचं डिसिजन जे असतं फायनल असतं पार्लमेंटरी मॅटर्समध्ये. तर हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. स्पीकरला त्याचे जे काही पॉवर्स मिळतात त्याच्यासाठीचे 3 सोर्सेस आहे है ना, 3 सोर्सेस.
कशासाठी? त्याचे पॉवर्स. ओके, पॉवर्स ॲट स्पीकर. 3 सोर्सेस आहेत. कुठले कुठले ते 3 सोर्सेस आहेत? एक, सगळ्यात पहिला सोर्स आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत स्पीकरच्या बाबतीमध्ये. दुसरा महत्त्वाचा आहे रूल्स ऑफ प्रोसिजर. ओके, जे काही प्रक्रिया होत असते सगळी है ना लोकसभेच्या बाबतीमध्ये. अँड कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, बिझनेस इन लोकसभा. आणि लास्ट वन पार्लमेंटरी कन्व्हेन्शन्स. ओके, जसं व्हीप होतं बघा, ते कशातून आलेलं होतं? या पार्लमेंटरी कन्व्हेन्शनमधूनच आलेलं होतं. सो या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जिच्यामधून आपला जो स्पीकर असतो त्या स्पीकरला है ना जे काही अधिकार असतात त्याचे सोर्स हे आहेत. त्याला कुठून कुठून ते अधिकार मिळतात? सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, रूल ऑफ प्रोसिजर, कंडक्ट ऑफ बिझनेस, पार्लमेंटरी कन्व्हेन्शन. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्पीकरचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रिसाइड्स है ना ॲट जॉईंट सिटिंग. जे काही जॉईंट सिटिंग होतं तर त्या जॉईंट सिटिंगचा अध्यक्ष जो असतो तो स्पीकर असतो. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की चेअरमनच्या बाबतीमध्ये आहे की मनी बिल जे आहे ना, मनी बिल आहे किंवा नाही हे कोण ठरवतं? स्पीकर ठरवतो. स्पीकरचं हे वैशिष्ट्य आहे. कुठलेही बिल हे मनी बिल आहे किंवा नाही हे स्पीकर ठरवतो. चेअरमनला हा अधिकार नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक्स ऑफिशियो चेअरमन कशाचा असतो? पदसिद्ध अध्यक्ष कुठल्या ठिकाणी आहे? एक्स ऑफिशियो चेअरमन. स्पीकर जो आहे तो एक्स ऑफिशियो चेअरमन कसला आहे? इंडियन पार्लमेंटरी ग्रुप IPG. याच्यावर सेपरेट लेक्चर झालेलं आहे, ते बघा. तर ती एक महत्त्वाची बाब आपल्यासाठी. त्याच्यानंतर ज्या काही लेजिस्लेटिव्ह बॉडीज आहे ना त्यांची ज्यावेळेस कॉन्फरन्स होते तर त्याचाही एक्स चेअरमन जो असतो तर तो स्पीकर असतो, एक्स ऑफिशियो चेअरमन. ओके, सो कॉन्फरन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह बॉडीज म्हणजे जे काही कायदेमंडळ आज संबंधीचं म्हणजे वेगवेगळ्या जर विधानसभा आणि जर सगळे स्पीकर्स आलेत राज्यातले वगैरे तर त्याचा जी काही परिषद असणार आहे त्याचा अध्यक्ष जो राहील तो लोकसभेचा स्पीकर राहणार. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे सगळ्या पार्लमेंटरी कमिट्या असतात ओके लोकसभेच्या, तर त्यांचा चेअरमन तो अपॉइंट करतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा है ना. स्पीकर अपॉइंट्स चेअरमन ऑफ पार्लमेंटरी कमिटीज इन लोकसभा. तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे स्पीकरच्या बाबतीमध्ये की 3 कमिट्यांचा तो स्वतः हेड असतो है ना. तर चेअरमन कशाचा आहे स्पीकर? चेअरमन 3 कमिट्यांचा चेअरमन असतो. सगळ्यात पहिली कमिटी जी आहे ती म्हणजे बिझनेस ॲडवायझरी कमिटी. दुसरी आहे दॅट इज रूल्स कमिटी. तिसरी जी आहे ती आहे जनरल पर्पज कमिटी. 3 कमिट्या आहेत बघा. तर ह्या महत्त्वाच्या आहेत. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे ह्या सर्व याच्यामध्ये जर त्याला काढायचं असलं है ना, रिमूव्हल करायचं असलं म्हणजे तुम्हाला पदावरून हटवायचं असेल तर ते इन केस रिमूव्हल जर करायचं आहे तर त्या केसमध्ये लोकसभा स्पेशल मेजॉरिटी लागणार तुम्हाला. ओके, आणि इन केस ऑफ ओके तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यामध्ये की जो स्पीकर आहे तर त्याच्या रिमूव्हल करता कमीत कमी 50 मेंबर्सनी तसं दिलं पाहिजे है ना की बाबा याला पदावरून काढून टाका तुम्ही. ओके, मोशन फॉर रिमूव्हल जे आहे तर सपोर्ट किती लोकांचा लागतो तुम्हाला? 50 मेंबर्सचा सपोर्ट लागतो. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की स्पीकरच्या बाबतीमध्ये है ना त्याचं टेन्युअर आणि त्या सगळ्या गोष्टी. आता त्याचं जो प्रेसिडेन्स आहे म्हणजे जी काही आपण प्रेसिडेंटची ऑर्डर बघतो तर त्याची रँक जी आहे ती 7th रँक आहे. ओके, 7th रँक कशामध्ये? प्रेसिडेन्समध्ये. आणि या 7th रँकमध्ये त्याच्याबरोबर दुसरं कोण आहे तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. तर तेही लक्षात ठेवा. म्हणजे त्याची रँक जी आहे ती कॅबिनेट मिनिस्टरपेक्षा हाय आहे. फक्त प्राईम मिनिस्टर आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टरपेक्षा खालच्या रँकला येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ब्रिटनमध्ये जो असतो तो स्पीकर हा नॉन पार्टी मॅन असतो. म्हणजे एकदा ब्रिटनमध्ये जर स्पीकरला निवडलं तर तो त्याच्या पार्टीचं रिझाईन करतो.
तसं इथं नसतं भारतामध्ये. तशी घ्या, पण जर रिझाईन जरी केलं तरीसुद्धा अँटी डिफेक्शननुसार, हां ना, हे एक लक्षात ठेवा. स्पीकरला भारतामध्ये त्याच्या पॉलिटिकल पार्टीपासून रिझाईन करण्याची गरज नाही. ही कुठं आहे? ब्रिटनमध्ये आहे ही प्रॅक्टिस. एकदा तुम्ही स्पीकर झालात की तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाचा राजीनामा द्या, परत ते पद गेलं की परत ते घ्या तुम्ही तुमचं राजकीय पक्षाचं सदस्यत्व. पण जर भारतात एखाद्याने रिझाईन केलं त्याच्या पक्षापासून स्पीकर झाल्यानंतर, तर अँटी डिफेक्शन कायदा त्याला लागू होत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की बाबा अँटी डिफेक्शननुसार यांचं सदस्यत्व रद्द करा, तर ती एक बाब लक्षात ठेवायची की पक्षांतर बंदी आणि त्याच्या संबंधीचे जे मुद्दे आहेत ते तिथं लागू होत नाहीत. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्यात. डेप्युटी स्पीकरच्या बाबतीमध्ये काय आहे ना, की डेप्युटी स्पीकर त्याच्यासाठी डेट देतो. आणि डेप्युटी स्पीकरबद्दल काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. डेप्युटी स्पीकरबद्दलचा जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की हा सबऑर्डिनेट नसतो. ओके, नॉट सबऑर्डिनेट टू स्पीकर. म्हणजे या स्पीकरच्या हाताखाली काम करत नाही. सिम्पली जर बघायचं झालं तर हा सरळ सरळ जो आहे की तो त्या हाऊसला रिस्पॉन्सिबल आहे, डायरेक्टली रिस्पॉन्सिबल टू हाऊस. स्पीकरला रिस्पॉन्सिबल नाही, तो त्याच्या हाताखाली काम करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की स्पेशल प्रिव्हिलेज काय आहे याला, की सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की कुठल्याही पार्लमेंटरी कमिटीला जर तुम्ही सदस्य म्हणून डेप्युटी स्पीकरला सदस्य म्हणून निवडलं तर तो चेअरमन बनतो त्याचा. ओके, चेअरमन ॲट पार्लमेंटरी कमिटी इफ अपॉइंट ॲज अ मेंबर. म्हणजे कुठल्याही पार्लमेंटरी कमिटीमध्ये सदस्य म्हणून जेव्हा निवड होते तर तो डायरेक्टली चेअरमन बनून जातो त्याचा. ही एक बाब लक्षात ठेवा. आता बघा, 10व्या लोकसभेपर्यंत डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर हे दोन्ही रुलिंग पार्टीमधून यायचे. तर हे आता सध्या हा वाद चालू आहे. टिल 10th लोकसभा, हा ना, दोघी स्पीकर ॲज वेल ॲज डेप्युटी स्पीकर हे दोन्ही जे होते हे रुलिंग पार्टीमधून यायचे. परंतु म्हणजे जे सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षाकडून यांचं चयन केलं जायचं. परंतु 11व्या लोकसभेपासून काय झालं की स्पीकर जो आहे तो रुलिंग पार्टीकडून आणि डेप्युटी स्पीकर जो आहे तो अपोजिशन पार्टीकडून. तर हे लक्षात ठेवा, स्पीकर रुलिंग, डेप्युटी स्पीकर अपोजिशन पार्टी. ओके, हा सध्या मुद्दा चालू आहे, डिबेटमध्ये आहे. तर ते हा नियम नाही आहे, पण एक जस्ट त्यांनी हे केलं तर ती एक बाब लक्षात ठेवा. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मग जर तुम्ही बघितलं की हे स्पीकर डेप्युटी स्पीकर कुठून आलं तर 1921मध्ये आलं. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा जो कायदा होता सगळा, है ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1929. तर त्याच्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919, है ना, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, त्याच्यानुसार ही पदं आलेली आहेत. आणि सर्वात त्याचे जे फॅक्ट्स बघायचे झाले तर 1921मध्येच सच्चिदानंद सिन्हा जे होते ते, है ना, पहिले डेप्युटी स्पीकर होते. त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल जे पहिले इलेक्टेड स्पीकर होते. स्वतंत्र भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये मग माळवणकर जे होते ते पहिले स्पीकर झालेत वगैरे वगैरे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता स्पीकरच्या बाबतीमध्ये एक दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सन्स ऑफ लोकसभा. ओके, पॅनल ऑफ चेअरपर्सन ऑफ लोकसभा म्हणजे काय, जर स्पीकर अब्सेंट असेल, डेप्युटी स्पीकर पण अब्सेंट असेल तर काय केलं जातं की स्पीकर काय करतो, जवळपास एक मॅक्झिमम 10 लोकांची लिस्ट तयार करून देतो की बाबा हे पॅनल ऑफ चेअरपर्सन्समध्ये असतील. तिच्यातली कुठलीही व्यक्ती लोकसभेवर प्रेसिडिंग ऑफिसर म्हणून काम करू शकते, म्हणजे स्पीकरच्या जागी काम करू शकते. पण इथं कंडिशन काय आहे की ज्या वेळेस स्पीकर अब्सेंट असेल त्यावेळेसच. ओके, अब्सेंट, वॅकंट नाही. जर वॅकंट असली जागा तर त्यावेळेस चेअरपर्सनला येता येत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रेसिडेंट त्यावेळेस अपॉइंट करतो एखाद्या व्यक्तीला. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. MCQमध्ये इथं गल्लत होते की अब्सेंट असलं तरच पॅनल ऑफ चेअरपर्सन, म्हणजे जे स्पीकरनी मॅक्झिमम 10 नाव तो देऊ शकतो, त्यातली कुठलीही व्यक्ती येऊ शकते. पण जर वॅकंट असेल, म्हणजे स्पीकर ॲज वेल ॲज डेप्युटी स्पीकर हे दोन्ही लोकांच्या जागा वॅकंट आहेत, तर त्यावेळेस प्रेसिडेंट नवीन स्पीकरची नियुक्ती करतो. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. आता चेअरमन आणि म्हणजे राज्यसभेच्या बाबतीमध्ये सिम्पली जर तुम्ही बघितलं की राज्यसभेचे जे हे आहेत, तर जसं आपण लोकसभेमध्ये चेअरमन स्पीकर डेप्युटी स्पीकर म्हणतो, तसं राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे आहे ते चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आहे. आता एक गोष्ट फक्त इथं महत्त्वाची आहे की यांच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे. ओके, सो
प्रोटेम चेअरमन नावाची कन्सेप्ट नसते. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, एक तर प्रोटेम चेअरमन असं नसतं. जसं प्रोटेम स्पीकर असतो तसा प्रोटेम चेअरमन नसतो. का? कारण चेअरमन कोण आहे राज्यसभेचा, तर व्हाईस प्रेसिडेंट जो आहे तो पदसिद्ध है ना चेअरमन असतो. त्याच्यामुळे व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक आणि तो डायरेक्ट चेअरमन बनतो. सो प्रोटेम चेअरमन वगैरे इथं कसलाही संबंध नाही आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी असते की डेप्युटी चेअरमन जो असतो तो राज्यसभेच्या सदस्यांमधूनच निवडला जातो. ओके, तर हे काही बेसिक गोष्टी आहेत. आणि पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन्स पण असतं बघा. जसं आता इकडं तुम्हाला ते याचं पॅनल दाखवलं तसं इथं चेअरमनच्या बाबतीमध्ये पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन्स असतं. ओके, जे नॉमिनेटेड बाय चेअरपर्सन आहे इन केस ऑफ राज्यसभा. तर हा एक मुद्दा थोडा लक्षात ठेवा है ना. बाकी जर तुम्ही बघितलं तर मग अशा वेगळ्या खूप काही गोष्टी नाही आहे. आणि एक हिच्यातला एक सिम्पली दुसरा एक मुद्दा आहे की सेक्रेटेरिएट ऑफ पार्लियामेंट है ना. हा एक लक्षात ठेवा. याच्यावर पण मधल्या काळामध्ये प्रश्न विचारले गेले होते है ना. सेक्रेटेरिएट ऑफ पार्लियामेंट, सचिवालय जे आहे त्यांच्यासाठी पार्लमेंटच्या याच्यामध्ये, तर त्याचे काही बेसिक मुद्दे आहेत सेक्रेटेरिएट ऑफ पार्लमेंटचे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकसभा राज्यसभा यांचा सेपरेट सेक्रेटेरियल स्टाफ असतो दोघांचा. ओके, म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असा सेपरेट सेक्रेटेरिएट स्टाफ. ओके, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की है ना, मोस्ट प्रॉब्ली काही पोस्ट ज्या आहेत त्या कॉमन असतात दोन्ही हाऊसेसमध्ये है ना. तर हे एक आहे. सर्व्हिस कंडिशन जे आहेत ते पार्लमेंट ठरवतं इथं. ओके, पार्लियामेंट ज्या काही सर्व्हिस कंडिशन असेल तर ते पार्लमेंट ठरवते. सर्व्हिस कंडिशन काही पोस्ट कॉमन असू शकतात है ना दोघीकडे, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि सेक्रेटरी जनरल जो आहे तो परमनंट ऑफिसर असतो. या सगळ्या गोष्टी सेक्रेटरी जे आहे प्रत्येक हाऊसमध्ये जे सेक्रेटरिएट आहे तिथं सेक्रेटरी जनरल ही एक पोस्ट असते बघा. परमनंट ऑफिसर असतो तो ह्या सेक्रेटरिएटला बघतो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये. याचे अपॉइंटमेंट कोण करतं, तर प्रेसिडिंग ऑफिसर करतो. म्हणजे लोकसभेमध्ये स्पीकर आणि राज्यसभेमध्ये चेअरमन. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.